काल घडली असं आम्हाला तिथं कळालेलं आहे आणि ह्या घटना रोज घडत चाललेल्या आहेत. पण आता एक तुम्ही जाणून घ्या, जेव्हा या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये घटना घडली होती लाखो लोक रस्त्यावर आले होते. पण आता हे रस्त्यावर येऊन लढणाऱ्या लोकांना सुद्धा शंका वाटायला लागली की आपल्याला न्याय मिळू शकत नाही, मग लढायचं कशाला. मग उद्या जर लोकच म्हणायला लागले लढायचं कशाला, मग गरिबाला न्याय सरकार देत नसेल तर मग देणार कोण. त्यामुळे कुठं ना कुठंतरी आपल्याला लोकांना सुद्धा आश्वासित करावं लागेल एक चांगला कायदा आणून, नाही आपल्याला न्याय देता येतं आणि आपण तो देऊ शकतो. आता इथं सुद्धा लोक म्हणतात की खरंच मिळणार आहे का. आता त्या मुलीची आईच जर म्हणत असेल, तिला जर प्रश्न वाटत असेल नाही मिळणार का, तर मग हे कुठं ना कुठंतरी योग्य नाही. आणि फास्ट ट्रॅक कोर्ट हे फास्ट नाव असलं तरी बरेच लोक याला स्लो ट्रॅक कुठेतरी कोर्ट तिथं म्हणतात. म्हणजे एखादा जज तिथं आल्यानंतर खरं तर निकाल दिवस तर तो बदलला नाही पाहिजे. पण या मुलीच्या बाबतीत जी दुर्दैवाने मृत्यू पावली ती मुलगी, तिच्या केसच्या बाबतीत 2 जज येऊन गेलेले आहेत. म्हणजे आधीच्या जजनी सगळं ऐकलं आणि मग ते बदली होऊन गेल्या, आता दुसरे आले त्यांना परत सगळं सांगायचं. म्हणजे फास्ट ट्रॅकमध्ये एक जज आला, विषय संपला आणि पुढे जावा, असं कुठेतरी आपण विचारात घेऊन कायदा आणला पाहिजे. मराठा कमिटी स्थापन दादा साधारण बघायला साधारण या पीडित कुटुंबाच्या बघायला वडील अपंग आहे, आईला मेजर आजार आहे आणि अद्याप त्यांना खाण्याची खूप वाईट परिस्थिती आहे. आपण देखील सांगितलं होतं की उद्यापर्यंत आम्ही आमच्या पद्धतीनं घर बांधण्याचं देखील आश्वासन दिलेलं आहे. नाही, काय झालं की इथं बोलत असताना आजीबाई डोळ्यात पाणी आणून, माहिती या मुलीची आजी प्रामाणिकपणे त्या बोलत असताना माझ्या नातीला न्याय द्या असं त्या सांगत होत्या. पण त्यांचं असंही मत आलं की माझी नात तर गेलीच, तिला न्याय मिळालंच पाहिजे, त्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे. पण डोळ्यात पाणी आणून ज्या मुलांनी इथं पोलीस जेव्हा त्या नराधमाला घेऊन आले होते तेव्हा चिडून त्या गाडीवर, ठीक आहे भावनिक लोक असतात, दगडं मारली, तर त्या आजीली प्रामाणिकपणे इथं असणाऱ्या लहान मुलांच्या प्रती भावना चांगली ठेवून म्हणाले की त्यांच्या केसेस मागे घेतल्या पाहिजे. त्याच्याचबरोबर त्या मुलीची आई बोलत असताना अक्षरशः चिडून त्या महिला बोलत होत्या की त्यासुद्धा आजारी असतात, त्यांचे पती आजारी आहेत, आम्ही अशा घरात राहतो तशा घरात राहतो आणि तिथं राहण्याची सुद्धा परिस्थिती, भाड्यावर राहतात. त्यामुळे आम्हीसुद्धा कुठल्या तरी मुलीचा बाप आहोत, आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही सर्वजण मिळून उद्यापासूनच जिथं सरपंच सांगतील तिथं, जिथं जागा असेल या गावात आणि तो परिवार सांगेल तसं आपण लोकांशी बोलून उद्यापासूनच आम्ही इथं सिमेंट आणि स्टील आणि ह्या सगळ्या गोष्टी पाठवून त्यांना जसं पाहिजे तसं ते घर हे करू शकतात. म्हणजे इथं कुठंतरी सहानुभूती हा विषय नाही, पण हा परिवार लढतोय, हा 3 वर्ष झालं ते हा परिवार लढतोय, तर मग या परिवाराच्या पाठीमागे राहणं महत्त्वाचं आहे. दादा महाराष्ट्रामध्ये महिला घराबाहेर पडताना खरं तर आता त्यांना असुरक्षित वाटू लागलेले आहे, कारण की अशा घटना या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे. गोंडगावच्या घटनेनंतर पुन्हा पुण्यामध्ये तशी घटना घडते, कारण आरोपींना त्या ठिकाणी तात्काळ शिक्षा होत नाही, म्हणून कुठेतरी हिंमत लोकांची वाढत चालली आहे. असे कृत्य करणाऱ्यांची काय सांगाल याविषयी? नाही, कृत्य करायची हिंमत तर वाढत चालली. आता तुम्ही बघा, काल परवा एका मंत्र्याचे OSD, त्या OSDने स्वतःच्या पत्नीला बॅटली मारलं. अहंकार बघा किती आहे. त्या बिचारी ती महिला सांगतेय की मुंबईला गेल्यानंतर परिवाराकडे कुठेतरी त्या माणसाने दुर्लक्ष, हा व्यक्तिगत विषय असला तर बॅटली तुम्ही मारता. म्हणजे आता मंत्र्याच्याच OSDला असं वाटायला लागलं आहे की या शासनामध्ये, या सरकारमध्ये महिलांचा अनादर केला तरी चालतो, बायकोला मारलं तरी चालतं, नाही तर अशा घटना घडल्या तरी चालतं, नाही तर अशा घटना घडल्यानंतर त्यावर राजकारण केलं तरी चालतं. ही जी वृत्ती आहे ना ती अतिशय चुकीची आहे. आता बघा तुम्ही मे महिन्यामध्ये, म्हणजे फक्त या महिन्यामध्ये पालघरला घटना घडली, पुण्यामध्ये घडली, चाकणमध्ये म्हणजे दुसरी घटना गेल्या महिन्यात मे महिन्यामध्ये चाकणला घडली, एप्रिलमध्ये गोंदियामध्ये घडली, एप्रिलमध्ये बीडमध्ये घडली, बारामतीमध्ये घडली, मार्चमध्ये पुण्यात घडली, जानेवारी बदलापूरमध्ये दुसरी घटना घडली, त्यानंतर डिसेंबरमध्ये वावळमध्ये घडली, त्याच्यामध्ये मुलीला मारण्यात आलं होतं, ऑक्टोबरमध्ये साताऱ्यात घडली. म्हणजे ह्या घटना कुठं थांबतच नाहीत. अरे भीती वाटली पाहिजे ना पोलिसांची, आणि पोलिसांना अतिरिक्त जे काम दिलं जातं ते तरी कुठंतरी तुम्ही कमी करा. बाकी इतर राजकीय कामं, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्यामुळे सरकारला विनंती करतो, या केसमध्ये आम्ही ज्या ठिकाणी आलेलो आहे या केसमध्ये आपल्या वकिलांना सांगून थोडंसं जलद गतीने इथं स्पीडअप करता येईल का हे तुम्ही बघा. पोलीसचं सहकार्य करतीलच असा मला विश्वास आहे. पोलिसांशी सुद्धा आम्ही बोलून एकतर या मुलीला न्याय द्यावं याच्यासाठी जे काय तुम्हाला करता ते करा, आणि त्या 8 मुलांवर जी काय उगाचच कारवाई झाली आहे ती त्या ठिकाणी संपवण्यात येईल. दादा तुम्ही आता 2 मिनिटांपूर्वी गुन्हा झालेला पाडा पडलेला आहे. या ठिकाणी राज्यामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत, तुम्ही देखील अनेक पोलीस स्टेशनमध्ये न्यायासाठी आंदोलन केलेले आहेत. त्याच्यानंतर अजितदादांची पण केस तुम्ही समोर आणण्याचा प्रयत्न करतायत, पण तरी गुन्हा दाखल झालेला नाही. कुठेतरी कायदा सुव्यवस्था
कुठे गृह असं विभाग डगमगतं कुठेतरी असं? कमी पडतात का नाही, वेळ गृह देण्याचा? विभाग आणि कुठेतरी सिस्टमच कमी पडते. आता तुम्ही बघा इथं असणारे सरपंच यांनी तहसीलदार आणि मोजणी अधिकाऱ्याला सांगून ती जागा मोकळी करा, आम्हाला यांना घर द्यायचं आहे. 3 वर्ष झालं फॉलोअप चालला आहे, पण सिस्टम कुठेतरी कमी पडते. तहसील असू द्या, मोजणी अधिकारी असू द्या, नाही तर पोलीस असू द्या, नाहीतर हे शासन असू द्या. कसं असतं की शासन काम करत असताना शासनाने जर दाखवून दिलं नो नॉनसेन्स, म्हणजे महिलांच्या बाबतीत जर कुठंतरी एखादी घटना घडली तर सरकार हे खपून घेणार नाही, तिथं कुठंतरी आपण ॲक्शन घेऊ, तर मग कुठेतरी एक विश्वास पोलिसांमध्ये सुद्धा वाढतो. आता तुम्ही बघा, मी उद्या बुलढाण्याला आहे, बुलढाण्याचा जो कोणी आमदार आहे ते जे काय बोलला ते तुम्ही जर ऐकलं असेल, आई बहिणींवरनं शिव्या दिलेल्या आहेत खालच्या लेवलला जाऊन. अरे दुसऱ्याच्या घरच्या लोकांवर बोलायला तुला काय अधिकार आहे? आणि मग त्याच्यात तलवार इकडं घालतो तिकडं घालतो असं बोलून, आणि त्याच्यावर जर कारवाई होत नसेल तर मग मेसेज काय देत आहे की मेसेज असा दिला जातो की कसंही बोला महिलांबद्दल, हे सरकार तुमच्या पाठीशी आहे. आता तो भोंदू बाबा कोण भागेश्वर महाराजांबद्दल बोललाच, तुकोबारायांबद्दल बोललाच, पण तिथं बोलत असताना काय सांगितलं तर सगळ्यांनी 4-4 पोरं काढली पाहिजे. मग महिलांनी एवढंच करायचं का? तर हे जे काही संदेश आता दिले जातात ना, याच्यामुळे महिलांप्रती काही ठराविक विकृत जे विचार करणारे लोक आहेत यांचं धाडस जरा जास्तच वाढतं आहे असं मला वाटतं. त्यामुळे सरकारने याच्यावर योग्य कायदा आणून योग्य आणि अशा केसेस झाल्या तर योग्य कारवाई करून हे विषय मार्गी लावले पाहिजे. चाळीसगाव शहरामध्ये देखील एक धक्कादायक घटना समोर आलेली. एक आईस्क्रीम पार्लर चालवणाऱ्या मुलाने एका मुलीला तब्बल 3 वर्ष ब्लॅकमेल केलं, तिच्याकडून 8.5 लाख रुपयाची रोकड उकळली, 90 ग्रॅम सोनं उकळलं. आणि आता त्याच्यात धक्कादायक माहिती अशी आली की त्याच्या मोबाईलमध्ये त्या पीडित तरुणीसह आणखी इतर मुलींचेही काही अश्लील व्हिडिओ आहेत. नाही, एक तर ती केस आहेच, मी अतिशय दूर त्याला लगेच धरलं पाहिजे. आता काय बघा, खराताच्या बाबतीत जे झालं भोंदू बाबा, आम्ही मान्य करतो SITने चांगलं काम केलं, बऱ्याच काही गोष्टी आल्या, त्यांनी अन्याय केलेलाच आहे आणि त्याला कारवाई झालीच पाहिजे. पण खरातकडे तुम्ही बघत असताना खरातकडे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओ तुम्ही दृष्टिकोनातून फायदा करण्यासाठी खरातला अडचणीत आणला फक्त असं आपण म्हणायचं का? आणि बाकीच्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. आता ही जी घटना तुमची आहे तर बरोबर बीडमध्ये सुद्धा असे काही डॉक्टर आहेत त्यांनी काही महिलांवर विचार केलेला, जे काय असे पुढे लगेच